पायलट प्रोजेक्टच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार। झाडण कामासाठी अतिरिक्त 4,814 सफाई कर्मचारी वाढणार, मात्र निविदा न काढता जुन्याच ठेकेदारांना कंत्राट। महापालिका 3 महिन्यांसाठी करणार 40 कोटींचा खर्च। मंडळी, पुणे महापालिकेत कारभार नेमका चाललाय तरी कसा, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। असं म्हणायचं कारण म्हणजे शहरातील रस्ते झाडण्यासाठी 4,814 कंत्राटी कर्मचारी असून त्यांच्यावर महापालिका 135 कोटी रुपये खर्च करते। तरीही शहरात सर्वत्र अस्वच्छता पाहायला मिळेल। मात्र आता आणखी 4,709 कर्मचाऱ्यांची वाढ करण्याचा आयत्या वेळी आलेला प्रस्ताव स्थायी समितीनं मंजूर केलाय। यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता हे धोरण नवीन प्रायोगिक तत्वावर राबवण्याच्या नावाखाली जुन्याच ठेकेदारांना पायघड्या घातल्या। यासाठी महापालिका 3 महिन्यांसाठी तब्बल 40 कोटी रुपये मोजणार आहे। मात्र याला विरोधकांनी विरोध केला असून जुन्या ठेकेदारांना लोटांगण घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आज 4,000 जे अतिरिक्त कामगार भरायचा जो विषय आलेला आहे, आज ह्या प्रोसिजरमध्ये जवळजवळ 20 दिवस गेले। आत्ता आपली जी सुधारित टेंडर प्रणाली आहे, त्या प्रणालीपण जर टेंडर लावलं असतं तर 3 दिवसातसुद्धा हे टेंडर करता आलं असतं। पण हा विषय जिभेत येऊ नये, त्या ठेकेदाराला फायदा व्हावा या दृष्टीनं कामकाज करायचं चालले का, अशी शंका घेण्याची ही शक्यता आहे। तर हा विषय जिभेत आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महापौरांनासुद्धा पत्र दिले आणि त्या पद्धतीनं आम्ही तशी मागणी केलेली आहे। आणि ह्या विषयाला आमचा विरोध आहे की टेंडर न काढता ही प्रोसिजर करणं हे संयुक्तिक नाही, त्यामुळे टेंडर प्रोसिजर होणं हे गरजेचं आहे। जुन्याच ठेकेदारांना पायघड्या घालण्याचा हा प्रयत्न नाही आहे का महापालिका? हा जुन्याच ठेकेदारांना पाय घालण्याचा प्रयत्न आहे। आज जुने पहिले 4-4.5 कामगार त्याच ठेकेदारांकडे आहेत। नवीन अतिरिक्त कामगार जे घेणार आहोत ते सुद्धा आपण त्या ठेकेदारांना करायला सांगतोय, ते पण विना निविदा आपण करतोय। हे 4,000 लोक कोणत्या कोणत्या स्पॉटला आपण वापरणार आहे त्याची माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही। तर आणि हे 3 महिन्यासाठी जी प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, राबवण्याचा प्रयत्न, मला सारख्या माणसाला अशी संशय आहे की 3 महिने हे राबवून परत काहीतरी अटी शर्ती टाकून हीच लोक कशी त्या अटी शर्तीत बसतील, ह्याचं काय प्लॅनिंग करायचं चाललं आहे का, ही यात संशय घेण्याची शक्यता आहे। उपायुक्त वारुळांचं असं म्हणणं आहे की प्रायोगिक तत्वावरती असल्यामुळे ही निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही, मात्र 40 कोटींचा खर्च एकीकडे येतोय, तर गरजेचं नाही आहे का? गरजेचं आहे ना, निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे। नवीन ठेकेदार त्यात आले पाहिजेत, प्रत्येकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे। दुसऱ्या लोकांचा सहभाग होणे, ठराविक ठेकेदारांनाच हे टेंडर मिळावं, त्यासाठीच ही केलेली प्रोसिजर आहे। या पायलट प्रोजेक्टसाठी स्टँडिंग कमिटीमध्ये 40 कोटी मंजूर करण्यात आले। शहर स्वच्छतेसाठी स्वच्छतेचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांनाच देण्याचा आयत्या वेळी आलेला हा प्रस्ताव स्थायी समितीनं मंजूर केलाय। मात्र प्रायोगिक तत्वावर हे धोरण राबवण्यात येत असल्यामुळे 3 महिन्यांनी या संदर्भातील योग्य निर्णय घेतला जाईल, असं स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितलंय। पूर्वी महानगरपालिकेमध्ये 15 क्षेत्रीय अंतर्गत जे ठेकेदार काम करत होते कॉन्ट्रॅक्ट बेसवर, त्यांनाच आपण कॉन्ट्रॅक्टवर म्हणजे पुढच्या 3 महिन्यात प्रायोगिक तत्वावरती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय 15 क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 300 × 15 साधारण 4,500 नवीन कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली। प्रायोगिक तत्वावर आहे 3 महिन्यासाठी। पुणे शहर हे स्वच्छ असलं पाहिजे, मग सातत्याने आपण चर्चा करतो, इंदोर असेल किंवा बाकीच्या शहराची कल्पना करतो। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ह्या 3 शिफ्टमध्ये हे काम करणार आहे। ऑलरेडी पुणे महापालिकेमध्ये आरोग्य, SI, DSI महापालिकेचे कर्मचारी स्वच्छतेचे कामं करतात आणि हे कॉन्ट्रॅक्टर पूर्वी काम करत असताना त्यांच्या आपल्या शहरामध्ये ते काम करत होते, पण ह्यांना नव्याने जबाबदारी फिक्स केली आहे। शहर पूर्ण कचरा जसं कंटेनर मुक्त तसं कचरामुक्त शहर असलं पाहिजे, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे कॉन्ट्रॅक्टरवरती। आणि जर त्यांच्यात कसरही झाली तर 5,000, 10,000, 50,000, 1 लाखापर्यंत दंड ठेवलेला आहे। प्रायोगिक तत्वावरती आहे। मला असं वाटतं की 3 महिन्यामध्ये ह्याचा अंदाज येईल की पुणे शहरामध्ये ह्या नवीन कॉन्ट्रॅक्टरला नेमल्यानंतर की काय सुधारणा झाली, स्वच्छ झालं का शहर। तर मला हाच प्रस्ताव केला आहे आणि नक्की पुढच्या काळात दर महिन्याला त्याचं ॲनालिसिस आम्ही करू
स्टँडिंग कमिटी त्याचा आढावा घेऊ. पुणे शहर स्वच्छ झालं का नाही हे आपल्याला काही दिवसात नक्की कळणार आहे. पण हे कर्मचारी जे आहेत ते कधीपासून फील्डवर दिसलं असं काय? नाही, अजून त्यांचा करारनामा झाल्यावर ह्या 15 तारखेनंतर 15 जुलैनंतर करारनामा झाला की 3 महिने प्रायोगिक तत्वावर आहे. तर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने संख्या काही ठिकाणी 800, काही ठिकाणी 200, काही ठिकाणी 300 असं ऑल टुगेदर 4700 कॉन्ट्रॅक्टर असतील. जुने कॉन्ट्रॅक्टर त्यांनाच नवीन कर्मचारी नेमून करण्यासंदर्भातलं ही प्रायोगिक तत्वावर प्रशासनाने ठेवलेले डॉक्युमेंट आज मी मंजूर केले. आधी जवळपास एवढे वर्ष 4000 कर्मचारी होते, आता नव्याने 4 ते 4,500 येतील. तर एवढा 2-3 महिन्यात असं का की डबलने गरज पडते नाही, पुणे शहरात? का की प्रत्येक एरिया 700 स्क्वेअर, पुणे शहर जवळ 560 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि प्रत्येकाची हद्द ठरली आहे. प्रत्येक प्रभाग, प्रत्येक वॉर्ड गुगल मॅपिंग चेक करून त्याच्यामध्ये आतले गल्लीबोळं असतील, रोड असेल, मुख्य रस्ता असेल, ह्याचं ॲनालिसिस केलं आहे, मॅपिंग केलं आहे जिओवरनं. आणि मला असं वाटतं की तो एरिया फिक्स केला आहे. पूर्वी अंदाज होता की इथला एरिया करायचा, पूर्ण एरिया त्या ठेकेदाराने केलं पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरने केलं पाहिजे, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलं पाहिजे. त्याचं ॲनालिसिस करून तो एरिया ठरवला आहे. तेवढी संख्या लागणार आहे, त्याशिवाय ते होणार नव्हतं. त्यामुळं प्रायोगिक तत्वावर आहे. दर महिन्याला त्याचं ॲनालिसिस होणार आहे. पुढच्या 3 महिन्यानंतर जर सॅटिस्फॅक्टरी असलं तर ठीक आहे, अन्यथा त्याच्यावर आपण निर्णय करू. प्रशासनाने ठेवलेलं हे डॉक्युमेंट आहे. तर मला असं वाटतं की आपल्या शहरासाठी घेतलेला एक वेगळा निर्णय तो आज स्टँडिंग कमिटीमध्ये तो आज मी मंजूर केलेला आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर निविदा प्रक्रिया न राबवता प्रायोगिक तत्वाच्या नावाखाली जुन्याच ठेकेदारांना पायघड्या घालत असल्याचा प्रकार सध्या पुणे महापालिकेत दिसून येतोय. यासोबतच फुगवलेले क्षेत्रफळ दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचा देखील आरोप करण्यात येतोय. मात्र दुसरीकडे घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी असं म्हटलंय की प्रायोगिक तत्वामुळे इथे निविदा प्रक्रिया राबवली गेलेली नाहीये. मात्र निविदा प्रक्रिया राबवली गेली नसल्यामुळे जुन्याच ठेकेदारांना देखील हे प्रायोगिक तत्वाचं कंत्राट जे आहे ते मिळते. त्याच्यामुळे पुणे महापालिकेत कुठेतरी ठेकेदारांचाच वरचष्मा जो आहे तो दिसून येतोय. त्याच्यामुळे पुणे महापालिकेत नेमका कारभार चाललाय तरी कसा, असा सवाल साहजिकच उपस्थित करण्यात येतोय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.